जय गुरुदेव. आजचे सहज जीवनाच्या संदर्भात असणारा जो विषय आहे, हा विषय माझे आईवडील, त्याचप्रमाणे परमपूजनीय श्री नारायण काका ढेकणे महाराज व ब्रह्मश्री श्री दत्तात्रेय कवीश्वर महाराज यांच्या चरणी अर्पण करून हा विषय मी सुरुवात करीत आहे. सहज जीवन या विषयाच्या अनुषंगाची मांडणी करत असताना भगवंताचा स्वभाव किती दयाळू, किती प्रेमी आहे, हा विषय आपण ह्या गीतेच्या माध्यमातून व श्रीमद भागवताच्या माध्यमातून भगवंत किती कृपाळू आहेत, किती सुहृद आहेत, कसे मैत्री स्वभावाचे आहेत, हा विषयही आपण आता पाहत आहोत. भक्ताने कितीही जरी चूक केली तर ती भगवंताच्या स्मरणात मात्र नक्कीच राहत नाही. भगवंत हे दयाळू आहेत आणि या असणाऱ्या आपल्या प्रेमी भक्ताच्या बद्दल ते सदैव स्मरण करत असतात. हे तुमच्या आमच्या एकट्याच्या बाबतीत सर्व जगातेमध्ये विद्यमान असणाऱ्या सर्व लोकांचं, सर्व जनांचं ते स्मरण करत असतात, कारण ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये विद्यमान आहेत. असे असणारे प्रेमी, हे सुहृद असणारे भगवंत हे काय म्हणतात की आपण जर त्या भगवंताला आपला म्हणून जरी समजा एक वेळा म्हणलो तरी सुद्धा भगवंत अनन्य भावाने आपला रक्षण केल्याशिवाय राहत नाहीत. ते स्वतः करत काय म्हणतायत बघा. सकृत देव प्रपन्नाय तवास्मिती च याचते अभय सर्वभूतभ्यो ददाम्येतत् व्रतं मम. जो माणूस म्हणतो आहे की मी तुमचा आहे, या भक्तिभावाने जर समजा त्यांनी प्रभावित होऊन स्वतःला एकदा परमेश्वराचं मानलं तर भक्ताचं रक्षण हे साक्षात भगवान करत असतात, असा त्यांचा एक श्लोक या पद्धतीचा ह्या ठिकाणी आलेला आहे. श्रीमद भागवतामध्ये भक्त प्रल्हाद काय म्हणतायत याबद्दलही आपण विचार करूयात. पण त्याच्या अगोदर या ठिकाणी आपण एक विषय लक्षात घेणार आहोत. भगवंत हे अतिशय स्तुतिप्रिय आहे. त्यांना भागवताच्या माध्यमातून केलेल्या वेगवेगळ्या लोकांनी ज्या स्तुत्या आहेत त्याही स्तुत्या आपण हळूहळू पाहणारच आहोत. या ठिकाणी आलेली एक स्तुती आहे जी भक्त प्रल्हादाने केलेली आहे, जो राक्षस प्रवृत्तीच्या पोटी जन्माला आलेला आहे पण तो भक्त आहे. अशा असणाऱ्या बालकावरती देखील प्रेम करत आहेत. या ठिकाणी अशी एक थोडक्यात कथा आहे की गजेंद्राचा पाय मगरीने पकडलेला होता आणि ज्यावेळेस अन्य देवतांना कोणालाही न बोलवता केवळ गजेंद्राने भगवंतांना बोलवलेलं आहे, त्यावेळेस भगवान साक्षात त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्याच्या संकटातून त्याला सोडवलेलं आहे. या विषयाची आठवण झाल्यानंतर भक्त प्रल्हाद काय म्हणतायत बघा. मन्ने धनभिजन स्वरूप श्रुतोज स्तेज प्रभाव पुरुष बुद्धी योगा नाराधनाय हि भवन्ति परंस पोसो भक्त्या तुतोष भगवान गजयूथ पाय. भक्त प्रल्हाद म्हणतात, हे परमेश्वरा, तुला कुठल्याही प्रकारची संपत्ती, कुळ, रूप, तपश्चर्या, विद्या, त्याचं तेज, प्रभाव, पौरुष्य या गोष्टी कोणत्याही तुला प्रिय नाहीत. परंतु तू प्रेमाने बोलवल्यानंतर एका सेकंदात भक्ताच्यासाठी तू अवतीर्ण होतोस, भक्तांचं रक्षण करतोस. अशा प्रकारचं वर्णन हे प्रल्हादाने आपल्या श्रीमद भागवतामधील 7व्या स्कंदामध्ये सांगितलेलं आहे. भगवंत हे विशुद्ध अंतःकरण असणाऱ्या भक्ताकडे पाहतात, त्याचा प्रेमच पाहतात. याचाही संदर्भ आपल्याला श्रीमद भगवद्गीतेमध्ये पाहायला मिळतो आहे. ते काय म्हणतायत, भक्तियुक्त अंतःकरणाने निष्काम असा जो ज्ञानी भक्त आहे, तो भक्त मला अत्यंत प्रेम आहे त्याच्याबद्दल आणि तो अत्यंत श्रेष्ठ माझ्या दृष्टिकोनातून आहे. कारण
मला अशा जाणणाऱ्या भक्तांचा मी भोक्ता आहे. मला अतिशय असे असणारे भक्त प्रिय आहेत. श्रीमद भगवद्गीतेमध्ये 7व्या अध्यायामध्ये 17वा श्लोक आहे. तेषां नित्युक्त एकभक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम महं सच मम प्रियः. अशा प्रकारचा हा भगवंताचा प्रेमळ स्वभाव आहे. अशा प्रेमळ असणाऱ्या स्वभावाच्या भगवंताचा आपण स्मरण केला असता आपलं जीवन सहज साध्य होतं, यामध्ये शंका नाही. भगवंताच्या स्वभावाबद्दल आपण रोज भाग पाहतो. त्यातील एक असणारा हा श्रीमद भगवद्गीता भागवताच्या माध्यमातून हा एक विषय समजून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आता पुढचा विषय आपण जो निवडलेला आहे कथाच्या स्वरूपाच्या मध्ये असणारा, सहज जीवन होत असताना माणसाला जो षडरिपूमधील सर्वात वाईट असणारा जो अहंकार म्हणून सांगितलेला आहे, या सर्व जगाची उत्पत्ती सुद्धा या अहंकारामधूनच झालेली आहे. तो तुमच्या आमच्यामध्ये विद्यमान आहे. असा अहंकारामुळे आपण दोषास पात्र होतो आहोत. परंतु या ठिकाणी आपण एक कथा जी पाहत आहोत ती अर्जुनाची कथा आणि भगवंताची कथा आहे, भगवान श्रीकृष्णांची. भगवंत आपल्या भक्ताचा आलेला अहंकारही ते माफ करतात, हे कथेवरून लक्षात येतं आहे. त्याचबरोबरीला राजा देशाचा कोणत्या प्रकारचा असला पाहिजे, किती शास्त्रपालन केलं पाहिजे, प्रजेचं किती चिंतन केलं गेलं पाहिजे, अशा असणाऱ्या राजाच्या बद्दलही या कथेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला येत आहे. ही कथा आपण आता पाहणार आहोत. ब्राह्मणाची कथा आहे ही. द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्ण राजवाड्यामध्ये बसलेले आहेत. त्यांच्या शेजारी बलराम, अनिरुद्ध, प्रद्युम्न वगैरे अशी सर्व मंडळी बसलेली आहे. गप्पा गोष्टी चाललेल्या आहेत आणि अचानक त्या ठिकाणी एक ब्राह्मण उपस्थित झालेला आहे, त्या राजवाड्याच्या समोर आलेला आहे. आणि त्या ठिकाणी त्या बालकाला ठेवून तो टाहो फोडून रडतो आहे आणि म्हणतोय, अरे हा राजा केवळ स्त्रियांच्या नादी लागलेला आहे, याचं धर्माकडे लक्ष नाही आहे, ब्राह्मणांच्याकडे लक्ष नाही आहे. अशा असणाऱ्या राज्यामध्ये सर्व प्रजा दुःखी झालेली आहे, यांची अपत्य जगत नाही आहे. अशा प्रकारचा तो विलाप करून तो भगवंताला दूषणे देऊन त्या ठिकाणून निघून जात आहे. या प्रकारचा प्रसंग वारंवार त्याला ज्या वेळेस मुलं होत होती त्या वेळेस या प्रकारचा प्रसंग घडत होता. तो मुलांना घेऊन यायचा, राजवाड्यापाशी बसायचा, टाहो फोडायचा, भगवान श्रीकृष्णाला दूषणे द्यायचा आणि निघून जायचा. एके दिवशी त्या ठिकाणी काही कामानिमित्त अर्जुन त्या ठिकाणी आलेला आहे. भगवंताच्या बरोबर तो बसलेला आहे. प्रद्युम्न, त्याचे भाऊ वगैरे वगैरे त्या ठिकाणी मंडळी बसलेली आहेत. आणि त्या ब्राह्मणाचा बालकाचं मृत्यू झालेला आहे, त्या मुलाला तिथे घेऊन येतोय आणि त्याचप्रमाणे आलाप करून तो शिव्याशाप देतोय, भगवंताला नावे ठेवतो आहे. हे ऐकून अर्जुनास आश्चर्य वाटले. अरे, या राज्यामध्ये असा थोर क्षत्रिय नाही की ह्या ज्या ब्राह्मणाचे प्रश्नाचे प्रत्तर सोडू शकेल. ही गोष्ट ज्या तो भगवंताकडे पाहून म्हणत होता त्या भगवंत फक्त गप्प बसले, कारण त्याला झालेला अहंकाराचं हे रूप ते पाहत होते. तो अर्जुन ब्राह्मणाला म्हणतोय, ब्राह्मणा, मी काही अर्जुन, प्रद्युम्न, अनिरुद्ध, बलराम नाही आहे. मी क्षत्रिय आहे, मी अर्जुन आहे, गांडीवधारी. मी तुझ्या मुलाला तुझ्या असणाऱ्या या संकटातून निश्चित वाचून दाखवेन, त्याचं मरण मी परत आणीन, काळजी करू नको. या प्रकारचं बोलून दाखवल्यानंतर त्या ब्राह्मणाचाही आनंद झाला आहे. त्या ठिकाणी तो आनंदाने घरी गेलेला आहे, आपल्या पत्नीस सांगितलेलं आहे. आणि पुढे काही दिवसानंतर गर्भधारणा झालेली आहे. आणि प्रसूतीचा काळ आल्यानंतर तो पळत पळत राजांकडे गेलेला आहे. अर्जुनास म्हणतोय, अहो महाराज, आमच्या मुलाचा जन्म व्हायची वेळ आली आहे, आपण येण्याचे करावे. हे ऐकताच अर्जुन त्याकडे निघालेला आहे. त्या असणाऱ्या झोपडीमध्ये अर्जुनाने शंकराचं ध्यान केलेलं आहे, धनुष्याला नमस्कार केलेला आहे. आणि ती झोपडी धनुष्यबाणाने पूर्ण अशी बंद केलेली आहे. एक वारा देखील ज्याला जायची सोय नाही, अशा ठिकाणी
ती बंदिस्त केलेली आहे आणि तो निष्काळजी झालेला आहे. आता कुठल्याही परिस्थितीत या बालकाला कोणी घेऊन जाणार नाही अशी त्याला खात्री पटली आणि ब्राह्मणालाही सांगतो आहे. काही अवधी झाल्यानंतर त्या ठिकाणी पुत्राचा जन्म झालेला आहे. पुत्र टाहो पडून रडतो आहे आणि एका क्षणात त्याचा आवाज तो बंद झालेला आहे. हे पाहून तो ब्राह्मण दूषणे दे लागलेला आहे. अरे, ज्यावेळेस अर्जुनाला, बलभीमाला, बलदेवाला शक्य झालं नाही, प्रद्युम्नाला शक्य झालं नाही, अनिरुद्धाला शक्य झालं नाही, आणि हा तू स्वतःला क्षत्रिय समजणारा, इतरांची हेटाळणी करणारा अर्जुना, तू माझ्या मुलांचा असा रक्षण करू शकलेलं नाही आहे. या प्रकारचे ऐकल्यानंतर अर्जुनास अत्यंत क्रोध झालेला आहे. हातामध्ये गांडीव धनुष्य घेतलेले आहे आणि तो यमपुरीला गेलेला आहे. यमाच्याकडे पाहतोय, विचारणा करतोय. त्या ठिकाणी तो ब्राह्मणाचा मुलगा नसलेला पाहून पुढे स्वर्गलोकी गेलेला आहे, पाताळात गेलेला आहे, वरुण राजाकडे गेलेला आहे, अग्निदेवाकडे गेलेला आहे. सर्वत्र विचारून येतोय आणि कुठंच त्याचा मुलगा मिळालेला नाही बघून तो राजवाड्यासमोर द्वारकेशामध्ये आलेला आहे आणि भगवंताला म्हणतोय, भगवंता, मी अयशस्वी झालेलो आहे, मी आता अग्नीच्या मध्ये माझा देह जळत आहे. अशा प्रकारचे विधान करतो आहे. त्या भगवंत त्याला सांगतात, कारण कृपाळू आहेत, भगवंत दयाळू आहेत, कारण त्यांना माहिती आहे माझा आवडता भक्त हा अर्जुन आहे आणि मीही त्याला आवडता आहे. अशा प्रकारे भगवंताने विचार करून त्याला म्हणले, अर्जुना, तू काही काळजी करू नको, आपण त्या मुलाला परत आणू. अशा प्रकारे सांगून भगवंताने अहंकाराचं त्याचं कमी करण्यासाठी त्याला दाखला दाखवलेला आहे, प्रत्यक्ष कृती करून दाखवलेली आहे. भगवंताने रथ घेतलेला आहे, त्याच्या 4 रथ असणाऱ्या घोड्यांचा रथ घेतलेला आहे. दोघे जणी बसलेले आहेत आणि प्रचंड वेगाने, वायूपेक्षा प्रचंड वेगाने त्या ठिकाणून ते निघालेले आहे. आणि काही काळ गेल्यानंतर एक प्रचंड अंधकार असा असणारा एक जग सुरू झालेलं आहे. त्यामधून तो रथ जातोय, घोडे अडखळत आहेत, त्यांना रस्ता दिसेनासा झालेला आहे. पाहून भगवंताने स्वतःच्या असणाऱ्या सुदर्शनास आज्ञा केलेली आहे. सुदर्शनाने घोड्यांच्या पुढे जाऊन प्रकाशित केलेला आहे, अंधकार दूर केलेला आहे. आणि त्या ठिकाणून तो प्रचंड वेगाने तो रथ पुढे गेलेला आहे आणि पाहतो काय, एक प्रचंड प्रमाणात, मोठ्या प्रमाणात प्रकाश ज्योत आहे. अर्जुनाचे डोळे दिपलेले आहेत, पाहू शकत नव्हता हा तो. आणि असा प्रकाशमय असणारा जो समुद्र आहे, त्या समुद्रावरती शेषशाही भगवान आहे. त्यांना सहस्त्र फण्या आहेत, फण्यावरती डोळे आहेत. अशा प्रकारचा हा त्यांचा शेषशाहीचं स्वरूपावरती असणाऱ्या नागावर भगवंत पहुडलेले आहेत. भगवंतांनी किरीट धारण केलेलं आहे, पितांबर धारण केलेलं आहे, वनमाला धारण केलेली असे भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी साक्षात त्या ठिकाणी उपस्थित असलेले पाहून नरनारायण असणारे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन हे दोघांनी त्या ठिकाणी भगवंताला नमस्कार केलेला आहे. भगवंत श्रीकृष्ण ही त्यांचेच अंश आहेत, पण त्यांचा आदर सत्कार त्या ठिकाणी केलेला आहे. भगवंत म्हणतात, शेषशाही असणारे, विराजमान असणारे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अरे दोघांना मी तुम्हाला मुद्दामून या ठिकाणी बोलवलेलं आहे. या मुलांचं मी या ठिकाणी आणलेलं आहे. मुलं मी तुम्हाला परत देणार आहे, पण मला तुम्हाला पाहायची इच्छा झाली होती. तुम्ही पृथ्वीतलावरती जाऊन राहिलेल्या राक्षसी प्रवृत्तींच्या लोकांचा नाश करा, भक्तांचं रक्षण करा आणि त्याचप्रमाणे गोधनाचंही रक्षण करा, पृथ्वी मातेचं रक्षण करा. अशा प्रकारे सांगून त्यांना त्या ठिकाणून जाण्याची परवानगी दिलेली आहे. आणि भगवंतांनी अर्जुनास हे सर्व दाखवल्यानंतर अर्जुन खलीत झालेला आहे, मान खाली घोलून उभारलेला आहे. भगवंत म्हणतात, ठीक आहे, चल, हरकत नाही असे म्हणून परत त्या रथामध्ये बसलेले आहेत. एका क्षणामध्ये भगवंत आणि अर्जुन द्वारकेमध्ये प्राप्त झालेले आहेत. अशा प्रकारचा हा झालेला अहंकार, स्वतःच्या शौर्याचा, स्वतःच्या ताकदीचा, बलाचा, गांडीवाचा असणारा अहंकार हा भगवंताने अशा प्रकारे मोडून काढलेला आहे. या कथेच्या बोधामधून काय लक्षात येतं की राजा प्रबळशाही असेल तर येणाऱ्या संकटावरती तोंड देऊन राजा त्या संकटांमधून भक्तांना बाहेर काढत असतो. यासाठी देशाचा राजा हा
सच्शील अंतकरणाचा असला पाहिजे, धर्मदायी असला पाहिजे, धर्मावरती प्रेम करणारा असला पाहिजे, सर्व प्रजेवरती प्रेम करणारा असा राजा असला पाहिजे, जेणेकरून त्या ठिकाणी राहणारी प्रजा ही सुखी होईल. अशा प्रकारचा हा एक कथेचा बोध आपण या ठिकाणी लक्षात घेतो आहोत. म्हणून आपण लोकांनी सुद्धा जो आपल्यामध्ये विद्यमान असणारा षडरिपूंच्यापैकी एक असणारा अहंकार, या हा अहंकाराचा त्याग करून भगवंताचा स्मरण करून चिंतन करून आपलं जीवन सहज आणि सहज करून घ्यावं. अशा प्रकारे ह्या कथेचा सार लक्षात येतो आहे. आजचे हे जाणारे होणारे किंवा झालेले विचारविनिमय असणारे जे पुष्प आहे, माझे सद्गुरू दोन्ही नारायणकाका डेगणे महाराज व परमपूजनीय श्री ब्रह्मश्री श्री दत्तात्रय कवीश्वर महाराजांच्या चरणी अर्पण करून आजचा विषय या ठिकाणी थांबवतो आहे. अर्थात हा आपल्याला चालू असलेला भाग आवडत असेल असे मी समजतो आहे. ऐकत रहा आणि दुसऱ्यांनाही सांगा. धन्यवाद.